नमस्कार मित्रो, गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जे कोणी अभियोग्यताधारक शिक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रो, तुम्हाला आज मी शिक्षक भरतीचा ह्या ज्या टेट झाल्या, टेट 1, टेट 2, टेट 3 आणि येणाऱ्या टेट 4मध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे याविषयी मी थोडं मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रो, 2010मध्ये CETच्या माध्यमातून शिक्षक भरती झाली. मग त्यानंतर 2011ला राज्य शासनाच्या असे निदर्शनास आले की बऱ्याच शाळेमध्ये एकच विद्यार्थी रिपीटमध्ये ॲडमिशन आहे बा असं लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2011मध्ये पटपडताळणी मोहीम हाती घेतली. त्यावेळेस काय केलं, प्रत्येक मुलाला एकाच दिवशी पटपडताळणी केल्यामुळे प्रत्येक शाळेची, त्यामुळे जो ॲक्च्युली विद्यार्थी आहे तो एकाच शाळेमध्ये उपस्थित राहिला. कारण की बऱ्याच संस्था चालकांच्या ज्या ब्रँच आहेत त्या ब्रँचमध्ये एकच विद्यार्थी 4-4 शाळेमध्ये दाखल केलेला होता. याचं कारण असं आहे की त्यावेळेस ऑनलाईन प्रणाली इतकी स्ट्राँग नव्हती, UDAS प्रणाली नव्हती, त्याचबरोबर आधार व्हॅलिडेशन नव्हतं, त्याचप्रमाणे विद्यार्थ्याची स्टुडंट ID नव्हती. तर याचा पुरेपूर फायदा संस्था चालकांनी घेतला आणि एकच विद्यार्थी 4 शाळेमध्ये दाखवून त्याच विद्यार्थ्यावर 4 शिक्षक बसतील अशा पद्धतीने हा जो खेळ मांडला, तर हा खेळ उघडकीस आला. मग त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले. कारण की बरेच विद्यार्थी यांची डबल ॲडमिशन, ट्रिपल ॲडमिशन, चौपल ॲडमिशन वेगवेगळ्या शाळेमध्ये दाखवलेली असल्यामुळे ते सगळी कॅन्सल झाली आणि त्यावेळेस खरोखर शिक्षण भरतीवर विरजण पडलं. तर ॲक्च्युली जर पाहिलं तर त्यावेळी इतके शिक्षक अतिरिक्त झाले की येणाऱ्या 6-7 वर्षामध्ये शिक्षक भरती होईल हे कोणालाही वाटलं नाही. त्यामुळे जवळजवळ या शिक्षकांना समायोजन करताना या महाराष्ट्र शासनाच्या नाकी नऊ आलं. शेवटी 2017-18पर्यंत या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचा समायोजन करण्यात आला आणि 2017मध्ये या अपवित्र अशा पवित्र पोर्टलचा उदय झाला. तर 2017मध्ये जी शिक्षक भरती झाली त्या शिक्षक भरतीमध्ये TCS पॅटर्नमध्ये परीक्षा परिषदेने आयोजित केलेली होती, TCS पॅटर्न. तर या परीक्षेचा निकाल जेव्हाच्या तेव्हा स्क्रीनवर दिसत होता. त्यानंतर कालांतराने मग त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन झालं, पण अभियोग्यताधारकांना जेव्हाच्या तेव्हाच त्यांचा निकाल पाहता आला. आणि 2017च्या भरतीमध्ये सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ज्या मागासवर्गीयांच्या जागा होत्या त्या सरळ 50% कापल्या गेल्या. त्यामुळे एकंदरीत जागा ज्या आहेत त्या जागा अत्यल्प प्रमाणात भरण्यात आल्या आणि मेरिट हाय गेलं. तर वास्तविक पाहता 2017च्या भरतीतल्या ज्या संस्थांच्या मुलाखतीचे जे राऊंड होते ते राऊंडसुद्धा योग्य पद्धतीने लागले नाही. संस्था चालक उदासीन होते की आपण पोर्टलला देणार नाही बा जागा म्हणून. तर त्या पद्धतीने आजही जरी तुम्ही महाराष्ट्र शासनाचा पवित्र पोर्टल ओपन केले तर त्यामध्ये तुम्हाला 2017चा टॅब अजूनही दिसतो. त्याच्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंड अजूनही लागला नाही आणि 2017च्या भरतीला आज 9 वर्ष होऊन सुद्धा आपल्या पोर्टल टॅबमध्ये अजूनही 2017चं टॅब अजूनही चालू आहे. मग त्यानंतर 2022ला टेट 2 आयोजित करण्यात आलं. ही टेट 2 जी आहे, या टेट 2मध्ये सगळ्यात मोठा दोष म्हणजे जो एक शिक्षक आहे, एक अभियोग्यताधारक आहे, तो एका जागेवर लागल्यानंतर रिपीट तोच लागत होता. म्हणजे याचं कारण असं आहे की पवित्र पोर्टल टेट 2 शिक्षक भरतीमध्ये ऑप्टिंग आउट नव्हतं. एक अभियोग्यताधारक जर पहिल्यांदा 1 ते 5ला लागला तर दुसऱ्या फेरीमध्ये तो फक्त 1 ते 5 हा गट सोडून 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 या गटावर पात्र होता. म्हणजे काय होत होतं मित्रो, की पहिल्या राऊंडमध्ये लागलेल्या मुलांचं जर ग्रॅज्युएशन प्लस D.Ed प्लस B.Ed TET दोन्ही पास असतील तर त्या अभियोग्यताधारकाने पहिल्यांदा 1 ते 5वर नोकरी मिळवली आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याने 6 ते 8ला आणि 9 ते 10ला पण आपले प्रेफरन्स दिले. त्यामुळे काय झालं मित्र हो, की तेच ते मुलं डबल
त्याच मुलांचं रिकमेंडेशन झालं. मग तेच मुलं लागल्यामुळे आणि इथं सगळ्यात मोठी अडचण कोणती आली तर जेव्हा हे मुलं लागले तर हे मार्च 2024ला पहिल्या टप्प्यामध्ये लागले आणि त्याच्यानंतर एप्रिल मे 2025ला दुसरा टप्पा झाला. तर एकंदरीत पाहिला तर यांचे 13-14 महिने शिक्षण सेवक कार्ड झाला होता. आणि पहिले सेवा जोड हा जो प्रकार आहे किंवा हा जो GR आहे तो नव्हता. त्यामुळे 13 महिने शिक्षण सेवक पुन्हा त्यांना तो 13 महिन्याचा शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो त्यांचा शून्य व्हायचा आणि पहिल्या दिवसापासून पुन्हा त्यांना शिक्षण सेवक म्हणून रुजू व्हावं लागत होतं. त्यामुळे बऱ्याच अभियोग्यताधारकांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये जॉईनच केलं नाही. हे जर बघितलं तर स्टेट 2च्या टप्पा क्रमांक 2मध्ये जवळजवळ विना मुलाखतीच्या 400 जागा राहून गेल्या. म्हणजे त्या जागेवर कोणीही जॉईन झालं नाही. कारण की 1 ते 5ला लागलेले अभियोग्यताधारक 6 ते 8ला दुसऱ्या टप्प्यात लागले. पण त्यावेळेस जे लागले तर त्यांना शिक्षण सेवक सुरुवातीपासून करावा लागत होता. त्यामुळे त्यांना ती खूप अवघड झालं की नाही बा आपण पुन्हा शिक्षण सेवक पहिल्या दिवसापासून करावं लागते. त्यामुळे त्यांनी ती नोकरी स्वीकारली नाही. पर्यायाने जे 400 दुसरे मुलं लागायला पाहिजे त्या ठिकाणी, पण तसं काही झालं नाही. एकच मुलगा 1 ते 5वर लागला, पुन्हा 6 ते 8वर लागला, पुन्हा 9 ते 10वर लागला, पुन्हा 11 ते 12वर लागला. अशा पद्धतीने मेरिट कमी होण्याऐवजी मेरिट वाढतच गेलं. तर ही होती दुसरी टेट 2. आणि त्याच्यानंतर 2024मध्ये टेट 3 आयोजित केली. तर टेट 3 आयोजित केल्यानंतर त्याच्यानंतर परीक्षा घेण्यासाठी खूप घाई करण्यात आली. परीक्षा ओव्हरलॅप्स होत होती. MPSCची त्यावेळेस कंबाईनची परीक्षा होती, त्यामुळे ओव्हरलॅप्स होताना परीक्षा परिषदेनं मग 1-2 दिवस मधामध्ये गॅप ठेवून त्या MPSCच्या परीक्षा झाल्यानंतर पुन्हा टेट म्हणजे टेटची परीक्षा घेतली पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर. तर ही IBPSने कंडक्ट केली. टेट 2 सुद्धा IBPSने कंडक्ट केली होती आणि लवकरात लवकर निकाल जाहीर केला होता टेट 2मध्ये. आणि टेट 2चा निकाल इतका पारदर्शक होता की त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी याचे जे 120 आणि 80 अशी जे विभागणी आहे त्या विभागणीमध्येच निकाल दिला होता. आणि अतिशय IBPSच्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये टेट 2चा म्हणजे 2022चा निकाल दिला होता. अतिशय पारदर्शकपणे तो निकाल जाहीर झाला होता आणि लवकरात लवकर जाहीर झाला होता. त्यानंतर टेट 3 जे आहे या टेट 3मध्ये जो निकाल आहे तब्बल 75 दिवसानंतर लावण्यात आला. आणि याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी याचे जे 120+80 असे गुण असताना सुद्धा त्यांनी कोणत्या म्हणजे एक गटाला म्हणजे अभियोग्यता आणि बुद्धिमत्तेला किती गुण मिळाले बा अभियोग्यताधारकांना हे सुद्धा कळू दिले नाही. आणि अगर जर हा निकाल पाहिला तर या निकाल IBPSच्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये नाही. म्हणजे ज्या बाकी डिपार्टमेंटच्या सुद्धा IBPS परीक्षा राबवतोय त्या फॉर्मॅटमध्ये निकाल दिसलाच नाही. आणि यावेळेस जे आहे अभियोग्यताधारकांना गुण पण चांगले मिळाले. याचं कारण हेच आहे की 2022मध्ये IBPSनं परीक्षा कंडक्ट केली होती आणि 2024ला सुद्धा IBPSनेच परीक्षा कंडक्ट केली. एकाच कंपनीकडे परीक्षा म्हणजे 2 वेळा घेतली असल्यामुळे त्यामुळे हा जो अभ्यासक्रम आहे हा अभियोग्यताधारकांना माहीत होता. आणि दुसरी गोष्ट जर पाहिलं तर ही भरती आता संच मान्यता जी लागली आता 2024ची त्यामुळे सुद्धा ही भरती लांबून राहिली. कारण की 2024ची संच मान्यता नवीन निकष त्यामुळे या शिक्षक भरतीला उशीर झाला. तर या शिक्षक भरतीला उशीर तर होणारच, कारण की बिंदू नामावली आहे, रोस्टर आहे, मावकडून तपासून येणे आहे, त्याच्यानंतर जागा अपलोड करणे आहे, त्याच्यामध्ये बराच वेळ जाणार. पण या भरतीमध्ये बरेच असे बदल करण्यात आले. पहिला बदल म्हणजेच 1 बिंदू 1 पद. एक वेळा जर अभियोग्यताधारक कोणत्याही गटाला लागला तर तो त्यामधून ऑप्टिंग आउट होणार, म्हणजे दुसऱ्यांदा त्याची निवड होणार नाही. आणि दुसरी गोष्ट पुन्हा सेवा जोड आला. सेवा जोड म्हणजे आता शिक्षण सेवकाचा किती महिन्याचा कालावधी जरी झाला असेल आणि तो 100% अनुदानित शाळेवर असेल तर त्याची ती सेवा ग्राह्य धरल्या जाणार आहेत. आणि त्यानंतर तिसरा जो आहे सेमी इंग्रजीच्या शाळेसाठी जे इंग्रजी माध्यमाचे DED आहे त्याचबरोबर ज्यांचं इंग्रजी माध्यमातून शैक्षणिक पात्रता पूर्ण केले असतील म्हणजे ग्रॅज्युएशन 12वी वगैरे
तर त्यांनासुद्धा या भरतीमध्ये सेमीच्या जागा देण्यासाठी नवीन GR आलेला आहे. वास्तविक पाहता या भरतीमध्ये बुलेटिन बिलकुलच म्हणजे बिलकुल कमी येऊन राहिलेले आहेत, पण त्या मानाने GR वारंवार GR येत आहेत. आणि वास्तविक पाहता आता शिक्षक भरतीमध्ये आता तरुण युवकांनी तर चला 2 भरत्या झाल्या, आता ही 3री टेट आहे. पण या 3री टेट नंतर आता मुलांनी कुठं ना कुठं या टेट परीक्षेमध्ये बदल व्हावा याकरिता प्रयत्न करायला पाहिजे. कारण की पहा, बाकी ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांची जाहिरात पहिले येते, नंतर पेपर होतो. पण शिक्षक भरती ही जगातील एकमेव अशी भरती आहे की तिचा पहिल्यांदा पेपर होतो आणि त्यानंतर पोर्टलला जागा येतात. आणि दुसरी गोष्ट, बाकी विभागामध्ये काय होतो, एकतर भरती करा म्हणून किंवा वयवाढीसाठी 2च वेळा निवेदन किंवा आंदोलन केल्या जातो. पण शिक्षक भरतीमध्ये तसं नाही. शिक्षक भरती चालू करा म्हणूनही आंदोलन आणि पाठपुरावा करावा लागतोय. त्यानंतर शिक्षक भरतीच्या परीक्षेसाठी उशिरा घ्या म्हणून या ठिकाणी उलट आहे की शिक्षक भरती उशिरा घ्या, पेपर जो आहे टेटचा तो उशिरा घ्या याकरिता मुलं तडफडत असतात. पण परीक्षा परिषद किंवा शिक्षण विभाग याच्याकडे लक्ष देत नाही, तर परीक्षा लवकर घेतो. आणि त्यानंतर बघा की ज्या परीक्षा झाली की त्याचा निकाल लावण्याकरिता सुद्धा पाठपुरावा करावा लागतो. निकाल लागल्यानंतर पाठपुरावा करा, निकाल लागल्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर मग आपल्याला टॅब ओपन करून द्यावा, आम्ही रजिस्ट्रेशन करू, याकरिता सुद्धा पाठपुरावा आणि आंदोलन करावं लागतं. त्यानंतर पुन्हा टॅब ओपन झालं, रजिस्ट्रेशन झालं, त्यानंतर तुम्ही जागा द्यावा म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, त्याचप्रमाणे ज्या संस्था आहेत खाजगी, त्यांना सुद्धा आपण जाऊन भेटावं लागते, पाठपुरावा करावा लागतो. त्यानंतर ते झाल्यानंतर पुन्हा बिंदू नामावली आहे, रोस्टर आहे, पुन्हा तो रोस्टर तपासून मावककडे जातो, तर मावककडे गेल्यानंतर तिथं सुद्धा पाठपुरावा करावा लागतो का बा लवकरात लवकर तपासून द्या. त्यानंतर तेही झाल्यानंतर पुन्हा त्या जाहिराती अपलोड करण्यासाठी पुन्हा आपण विनवणी करतोय. आणि तेही झाल्यानंतर की प्रेफरन्ससाठी सुद्धा आम्हाला प्रेफरन्स चालू करून द्या म्हणून आपल्याला पाठपुरावा करावा लागतो. इतकी ही खडतर अशी शिक्षक भरती असतोय. तर वास्तविक पाहता याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. आता जे जेनजी आहेत, युवा आहेत, त्यांनी यामध्ये काही ना काही बदल करायला पाहिजे. कारण की शिक्षक भरतीत पहिल्यांदा जाहिराती यायला पाहिजे. मला एकच कळत नाही की जर आतापर्यंत जाहिराती अपलोड करत आहेत, अगर ही स्टेट 3 यावर्षी मेमध्ये जर घेतली जर असती आणि त्याच्यापूर्वी जर जाहिराती मावककडून तपासल्या असत्या, अपलोड केल्या असत्या आणि ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत जरी शिक्षक भरती झाली असती, तरी अभियोग्यताधारक इतके असंतोष नसते, इतके नाराज नसते. म्हणजे जवळजवळ 4 महिन्यामध्ये शिक्षक भरती झाली असं कळलं असतं. पण आज जवळजवळ 14-15 महिने होऊन गेले, शिक्षक भरतीचा पत्ताच नाही. अजूनही प्रेफरन्स देण्याकरिता टॅब ओपन नाही. म्हणजे वास्तविक पाहता की इतकी खडतर प्रवास आहे, तर हा प्रवास कोणालाही नकोसा वाटतोय. त्यामुळे शासनाने सुद्धा याच्यामध्ये बदल करावा. इतर ज्या भरती आहे त्याच्यामध्ये जसा जाहिराती आल्यानंतर पेपर होतो, तर त्याचप्रमाणे शिक्षक भरतीमध्ये सुद्धा जाहिराती आल्यानंतर पेपर व्हायला पाहिजे. आणि ही अशी जगातील एकमेव शिक्षक भरती आहे की याच्यामध्ये पहिल्यांदा पेपर द्या, नंतर जाहिराती येतील. आणि जगातील एकमेव भरती का याच्यामध्ये वेटिंग लिस्ट सुद्धा नाही. जगातील अशी एकमेव भरती आहे 3 वर्ष सेवक म्हणून करावं लागते. 3 वर्षामध्ये कोणताच लाभ नाही. 3 वर्षामध्ये केवळ 16,000 रुपये मानधन मिळतो आपल्या कुटुंबाला. जर आपण जीवाने मुकलो, आपल्याला काही कमी जास्त झालं, तर आपल्याला काही एक मिळत नाही. अशी ही खडतर प्रवासाची शिक्षक भरती आहे. आणि यावेळेस पुन्हा मला सांगायचं राहून गेलं की यावेळेस DED अपीयर्डला, BEd अपीयर्डला ही शिक्षक भरतीमध्ये पहिल्यांदाच संधी देण्यात आली टेट 3 मध्ये. पण आता सर्व अभियोग्यताधारकांना माझी नम्र विनंती आहे की टेट 4 मध्ये बरेच बदल व्हायला पाहिजे. आणि जे आपले गोरगरिबाचे जे मुलं आहेत अभियोग्यताधारक, यांची जी धावपळ चालू आहे 14-15 महिन्यापासूनची, ती धावपळ कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि पहिल्यांदा जाहिराती आणि त्यानंतरच शिक्षक भरतीचा जो पेपर आहे, मग तो कोणताही कंपनी आयोजित करू द्या चालेल,
पण पहिल्यांदा जाहिराती यायला पाहिजे आणि पहिल्यांदा जाहिराती येण्याकरिता सर्व अभियोग्यताधारकांनी लढलं पाहिजे आणि ही लढाई नक्कीच अभियोग्यताधारक जिंकतील अशी मी अपेक्षा बाळगतोय आणि मी इथेच थांबतोय. धन्यवाद.